महाराष्ट्राने कधीच पाहिले नाही एवढे मोर्चे येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रात निघू शकतात। एक्झॅक्टली काय विषय आहे तुम्हाला सांगतो। तारीख 1 ऑगस्ट 2024 या दिवशी सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निकाल दिला। या निकालानुसार महाराष्ट्र सरकारला तसेच इतर राज्यातील सरकारला अधिकार मिळाले SC ST मध्ये उपवर्गीकरण करण्याचे। उपवर्गीकरण म्हणजे SC कास्ट मध्येच असलेल्या 59 जातींपैकी अशा जाती ज्या जातींना आरक्षणाचा पुरेसा फायदा मिळाला नाही किंवा त्यांना लाभ घेता आला नाही अशा जातींचा वेगळा गट करून त्यांना आरक्षण देणे यालाच SC चा उपवर्गीकरण असे म्हणतात। असंच SC मध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बदर आयोग नेमला आणि याच बदर आयोगाचा रिपोर्ट सध्या महाराष्ट्र सरकारला मिळालेला आहे आणि काही दिवसातच किंवा काही महिन्यातच हे आरक्षण किंवा हा कायदा महाराष्ट्रात लागू होऊ शकतो। परंतु याच कायद्याच्या समर्थनात तसेच विरोधात देखील काही लोक आहेत। मातंग समाजातील काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की या कायद्याने मातंग समाजाला फायदा होईल, कारण की मातंग समाज आजही वंचित आहे। तो SC मध्ये असून देखील त्यांना पुरेसा आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही। तर दुसरीकडे महार किंवा नौबद्ध समाजातील काही नेत्यांचं असं मत आहे की राज्य सरकार SC किंवा अनुसूचित जातींमधील लोकांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी त्यांना आपापसामध्ये वाटण्यासाठी हा कायदा आणत आहे। तसेच काही नेत्यांचं असं देखील मत आहे की अनुसूचित जातींमधील एकजूट निर्माण करण्यासाठी हजारो वर्षाचा संघर्ष लागलाय। जर पुन्हा एकदा अनुसूचित जातींमध्ये वाद होत असतील किंवा ठिणगी पडत असेल तर पुन्हा एकदा या समाजाला एकजूट करण्यासाठी हजारो वर्षे जातील। त्यामुळे तुमचं या संपूर्ण विषयावर काय मत आहे ते तुम्ही कमेंट मध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो जरूर करा।